केंद्र सरकारने मध्यम वर्गासाठी मोठा दिलासा दिला आहे। नव्या टॅक्स सिस्टीममध्ये 12 लाखापर्यंतच्या सॅलरीवर कुठलाही टॅक्स न लावण्याची घोषणा केली आहे। 12 लाखाच्या इन्कमवर जो टॅक्स बसतो त्यासाठी सर्वसामान्य माणसाला टॅक्स रिबेट मिळणार आहे। जर तुमची सॅलरी 12 लाखापेक्षा कमी आहे तर कुठल्याही स्लॅबवर किती टॅक्स लागणार हे जाणून घेऊया या व्हिडिओमधून। 12 लाखापेक्षा कमी सॅलरीचे किती स्लॅब आहेत ते जाणून घेऊयात। 12 लाखापेक्षा कमी इन्कमचे 3 स्लॅब आहेत। यात पहिलं 0 ते 4 लाख, दुसरा स्लॅब 4 ते 8 लाख आणि तिसरा स्लॅब 8 ते 12 लाख रुपये आहे। आता समजून घेऊया कुठल्या स्लॅबवर किती टॅक्स बसणार आहे। तुमच्या वर्षाचा पगार 4 लाख रुपये असेल तर तुम्हाला 1 पैसाही टॅक्स लागणार नाही। तुमचा इन्कम 4 ते 8 लाखाच्या दरम्यान आहे तर तुम्हाला 5% टॅक्स लागणार आहे। तिसऱ्या स्लॅब म्हणजे तुमचा 8 ते 12 लाखाच्या दरम्यान उत्पन्न असेल तर तुम्हाला 10% टॅक्स लागणार आहे। तुम्ही विचार करत असाल 12 लाखापेक्षा कमी उत्पन्नावर टॅक्स 0 आहे, मग टॅक्स का कापला जाणार? 4 लाखाच्या पुढच्या 2 स्लॅबमध्ये जो टॅक्स लागणार आहेत त्यात तुम्हाला रिबेट मिळणार आहेत। म्हणजे ज्यावेळी तुम्ही रिटर्न फाईल कराल तेव्हा हे पैसे पुन्हा तुमच्या खात्यात जमा होतील। सोप्या शब्दात सांगायचं म्हणले तर पैसा टॅक्सच्या रूपात कापला जाणार, पण रिटर्न फाईल करताच ते पैसे तुमच्या खात्यात पुन्हा जमा होतील। जर तुम्हाला टॅक्समध्ये कापले गेलेले पैसे पुन्हा वेळेवर हवे असतील तर त्यासाठी तुम्हाला वेळेवर रिटर्न फाईल करावे लागेल। कारण तुम्ही रिटर्न फाईल करायला विसरलात तर टॅक्स म्हणून कापले गेलेले पैसे तुम्हाला परत मिळणार नाहीत। इतकंच नाही तर रिटर्न फाईल न करण्यासाठी तुम्हाला दंड द्यावा लागेल, तो वेगळा लागेल। असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।